मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा, कान्हा कान्हा कान्हाच माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, कान्हा कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर हे गोड आवाजाचं गाणं ज्या मुलीने गायलंय ती आहे चित्रा नलावडे. आणि आपल्याला माहिती आहे ही गवळण मागच्या काही दिवसामध्ये सोशल मीडियात असेल किंवा महाराष्ट्राच्या विविध घराघरामध्ये खूप गाजते. त्याचं कारण आहे तसंच आहे. खरं तर गौतमी पाटीलला तिच्या स्टेजवरती ज्या गाण्याने ओळख तयार करून दिली, ह्या अलीकडचा कालावधी जरी असला तरी ह्या गाण्याला भारुडामध्ये असेल किंवा भजनामध्ये असेल तिथलं तिचं स्टेटस जे होतं ते थेट गौतमीपर्यंत आलं. मधला सगळा प्रवास जो काय आहे आणि ज्या गायकीने ह्या गावाला या गाण्याला महाराष्ट्रभर आपल्या आवाजानं मोठं पॉप्युलर केलं ती चित्रा खरं तर जुन्नरमधली आहे. जुन्नरमधले आपण मागच्या काही दिवसामध्ये ज्या वेगवेगळ्या गायिकांना एक स्थान दिलं आपल्या आवाजानं, त्या गायिका सुद्धा आपण आपल्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत. पण चित्राकडे येण्याचं कारण वेगळं आहे, कारण सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे आणि यात्रा जत्रा म्हटलं की तमाशा हा आलाच. या तमाशाबरोबरच काही छोट्या गावांमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये तमाशा वगळून ऑर्केस्ट्राला स्थान दिलं जातं. पण ऑर्केस्ट्रा सुद्धा अशा धाटणीचे असावे लागतात का त्या गावातलं एक मनोरंजन वेगळ्या प्रकारे करू शकेल. खरं तर चित्राचा हा सगळा प्रवास या गाण्याच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. ती कुठल्या ऑर्केस्ट्रामध्ये सध्या स्वतः हे गाणं गाते आणि इतर एक कोणत्या गाण्यांना पसंती असते सगळं आपण जाणून घेणार आहे. पण चित्राचं सुरुवातीला आपण स्वागत करूया. चित्रा, स्वागत आहे तुझं. खरं तर ह्या गाण्याने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. खूप घराघरामध्ये हे गाणं पॉप्युलर झालं. गौतमीला सुद्धा ओळख तयार करून दिली. पण आम्हाला जाणून घ्यायचंय ही चित्रा नेमकी कुठली आहे, जन्म तिचा कुठं झाला आणि सध्या ती काय करते. आपण मागे थोडं जाणार आहोत आणि मध्ये मध्ये गाण्यांचा प्रवास जाणून घेणार. मूळ तुझं गाव कुठलं आणि ही आवड तुला कशी निर्माण झाली, थोडंसं तुझं जन्मगाव त्यानंतर शिक्षण याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. मी आलम्याचे आहे, म्हणजे माझं गाव आलमे आहे. तर तुकाराम गोपाळे माझे वडील आहेत. वडिलांपासून म्हणजे सुरुवात माझी भजनापासून झाली. आधी आवड नव्हती, पण बहीण आहे माझी एक मावस बहीण, तिच्यापासून म्हणजे तिचं भजन वगैरे होतं तर आवड लागली. हळूहळू ती जात होती, मग तिने मला एक दिवस घेऊन गेली, चला आपण भजनाला जाऊ वगैरे. असं गेलो आम्ही भजनाला. मग ते मला आवड लागली हळूहळू. पहिली नव्हतीच माझी आवड. किती होती साधारण तू त्यावेळेस? साधारण असं 5वी-6वीला असेल. 5वी-6वीला? हो. फक्त भजनच म्हणजे कोरस वगैरे द्यायची तेव्हा, एवढं काही येत नव्हतं. मग हळूहळू कोरस लागले. जवळजवळ मी 5 वर्षांनी भजनामध्ये कोरसच दिला. अरे बाप. कोरस वगैरे करायची. मग हळूहळू माझं याच्यात कॉयला गेलं. हायस्कूलला गेल्यावर इथं बल्लालवाडीला मी हायस्कूल केलं माझं. बल्लालवाडीला हायस्कूल झालं. तर हायस्कूलमध्ये मी गॅदरिंगमध्ये पहिल्यांदा गवळण गायली होती. कार्तिकी गायकवाडची त्यावेळेस घागर घेऊन गवळण पहिल्यांदाच मी गायली होती. ते तुझ्या आवाजात पण आम्हाला ऐकायला आवडेल. एक मुकडा होऊन जाऊ दे. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डौलत, ठुमकत ठुमकत चालली डौलत, वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या ग तोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. कितवीला होती साधारण तू ही गवळण ज्यावेळेस म्हणाल? म्हणजे त्यावेळेस 8वीला असेल मी. 8वीला पहिल्यांदा मी गॅदरिंग मध्ये गायली होती गवळण.
तिथून पुढे भरपूर म्हणजे प्रसिद्धी झाली. मग शाहीर गणेश वाघमारे त्यांनी मला तिथं म्हणजे माझे शाळेतले लोक आणि त्यांनी पण आवाज ऐकला म्हणजे त्यावेळेस म्हणजे तिथून माझी सुरुवात झाली म्हणायचं. म्हणजे ऑर्केस्ट्रातले शाहीर गणेश वाघमारे मामा माझ्याकडे आले, म्हणजे आमच्या घरी आले. वडिलांना वगैरे विचारलं का तुमची मुलगी म्हणजे येऊ शकते का आमच्याकडे कार्यक्रमाला वगैरे. त्यामुळे ठीक आहे, येऊ शकतो आम्ही, तसं काय नाही. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे माझी भरपूर प्रगती झाली. म्हणजे गवळणी म्हणा, अभंग, लावण्या, ते सगळं. लग्नाच्या आधीचा प्रवास? नाही, हो सॉरी, लग्नाच्या आधी पहिल्यांदा तू वाघमारे गणेश वाघमारेंच्याकडं त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणी म्हणू लागली. ज्यावेळेस तिकडे गेलीस त्यावेळेस त्या स्टेजवरती तुला पहिल्यांदा कुठली गाणी तू म्हटली होती साधारण? मला वाटतं मी लावणी म्हटली असं पहिल्यांदा. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. हो, आणि आपण लावणी सुद्धा घेणार आहे, कारण आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची खरी ओळख लावणीतून आहे. आणि यात्रा जत्रा हंगाम सुरू आहे आणि तुझा सुद्धा स्टेजवरती लावणीला सुद्धा बऱ्यापैकी मागणी असणार आहे माझ्या मते. तर आपण एक लावणी तुझी आवडती, जी तुला सातत्याने कुठल्या स्टेजवरती गेली की डिमांड असते, ती लावणी एक ऐकूया. आता सध्या तर नवीन म्हणजे नवीन लावणी आहे, तर ती खूप चालते म्हणजे, तर तीच गाऊया. रूप देखन रेखीव बांधा, कुंकू लावलया भाळी, नाकात नतान गळ्यात डोरलं, अंगात दाटलया चोळी. टकलावून काय बघताय पाहुण, टकलावून काय बघताय पाहुण, विचारते तुम्हाला गोडीत. सांगा ना कशी दिसते मी, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, बोला ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. खरं तर नऊवारी साडी ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घराघरातल्या महिलांची एक ओळख आहे. तिचा तो पेहराव जो असतो आणि तोच लावणी मध्ये असतो, त्यावेळेस तो साज, शृंगार आणि त्याला तुझा आवाज, खरं तर ही अफलातून गोष्ट असते सगळी. आणि त्याला जर तुझ्यासारखा आवाज मिळाला तर अजून ती लावणी उंचीवर जाते. ही लावणी सुद्धा खूप गाजते. मला थोडंसं पुढे यायचंय आता. हा तुझा सगळा शालेय प्रवास सुरू होता, त्यानंतर तुझं लग्न साधारण कुठल्या वर्षी झालं आणि तू ज्या घरी आता आलीस, म्हणजे लग्नानंतरचा जो प्रवास तो कसा आहे, तुला तिकडनं कशी साथ संगत मिळते? कारण शेवटी एक गाणं म्हणणारी मुलगी तिचा आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो. लग्न करून ती ज्यावेळेस सासरी येते, तर कधी तुझं लग्न झालं आणि आताची काय परिस्थिती, तुला ह्या तुझ्या सगळ्या प्रवासात सपोर्ट कसा असतो? 2013 मध्ये आमचं लग्न झालं, 28/11/2013. लग्न म्हणजे माझे मिस्टर पण तो स्वतः हे आहेत, संगीतकार आहेत. ते स्वतः गाणे वगैरे, म्हणजे आम्ही आतापर्यंत जेवढे गाणे युट्यूबला वगैरे टाकले ते सगळे त्यांनीच संगीत केलंय. तर ते स्वतः संगीतकार पण आहे आणि मला भरपूर त्यांचं हे असतं की असं तसं, म्हणजे कसं गायलं पाहिजे ते सगळं सांगतात मला. घरी नाव नाही सांगितलं? हो, बाबू नलावडे. आम्ही उमरजला राहतो. बाबू गेनभाऊ नलावडे असं माझ्या मिस्टरांचं नाव. आणि लग्नानंतर मग त्यांच्याकडनं तुला कुठल्या गाण्याला पहिल्यांदा मदत झाली किंवा कोणतं गाणं होतं? मदत म्हणजे कुठली असं काय नाही, पण सगळ्याच गाण्याला मदत, भरपूर मदत असते मला. असं गायलं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मामांकडे गेल्यापासून सगळेच गाणे म्हणजे गायला लागले. मग हिंदी, मराठी असेल, लावण्या तर भरपूर, भजनाचं वगैरे सगळं. आपण पुन्हा एकदा लग्नाच्या नंतरचा प्रवास पुढचा जाणून घेऊया. खरं तर एक मुलगी गाणं म्हणते, स्टेजवर जाते, एक भीती मनामध्ये असते. ती भीती सुद्धा कधी कधी वाटली असेल ज्यावेळेस एखाद्या तू सुरुवातीचा तुझा जो प्रवास होता का भजन असेल, कमी गर्दी असते एका मळ्यापुरतं, गावापुरतं, पण एखादा मोठा स्टेज मिळतो. असा एखादा मोठा स्टेज तुला कधी मिळाला इकडे आल्यानंतर का, ज्या तिथं हजारो लोक पुढे आहेत आणि तुला तिथं थोडंसं भीती पण वाटली असेल कारण एखादं मोठं गाणं सादर करायला? हो, मी म्हणजे पहिल्यांदाच मामांकडे जेव्हा कार्यक्रमाला होता, आळे फाट्यावर चौकामध्येच कार्यक्रम होता. मला वाटतं भीमाजी शेठ गडगे त्यांचा वाढदिवस का काहीतरी होता. तर तेव्हा आम्ही प्रथम कार्यक्रम केला. तर तेव्हा मला पहिली लावणी, मला वाटतं मी बाई मी लाडाची कैरी पाडाची, ती लावणी पहिल्यांदाच बोलले होते. इतकी भीती वाटली होती म्हणजे जमेल का नाही, कारण त्यावेळेस आम्ही पुण्यावरून सिंगर वगैरे आणायचो, म्हणजे मामांते. कारण मी पहिल्यांदाच जायची, म्हणजे सुरुवातच होती माझी. पण हे गाणं पण ऐकायला आवडेल, कारण सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे आणि आंब्याचा सीझन. कैरी झाडाला आपण इकडे सुद्धा एक झाड पाहू शकतो, तिथे सुद्धा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि तो सीझन आहे. त्यामुळे आता हे
गाणं पण ऐकायला आवडेल आम्हाला. जराशी पिकली ओझान वाकली आहे मी अवघड झाडाची बाई मी लाडाची ग बाई मी लाडाची ग बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. खरं तर याच कैरीला, याच आंब्याला जुन्नर मध्ये एक वेगळी ओळख आता मिळते, तुला ते माहित पण असेल. GI मानांकन मिळते आपल्या जुन्नरच्या हापूस आंब्याला. आणि अशातच हे गाणं सुद्धा खूप लोकांना आवडेल पुढच्या काळात ऐकायला. कारण जुन्नरची ओळख आता जी आपल्याला माहिती, जुन्नरचा हापूस हा पावसाळ्यानंतर सुरू होतं. खरं तर पावसाळ्यात कुणी आंबे खात नाही आणि आपण अशाच जुन्नरच्या निसर्गरम्य वातावरणात तुझी मुलाखत घेतोय. खरं तर जुन्नर हा ऍग्रिकल्चर झोन आहे. इथं देशातलं सगळ्यात चांगलं शेतीचं उत्पादन होतं. वेगवेगळी पिकं किंवा फळांची सुद्धा वेगवेगळ्या लागवड होते. अशामध्ये तू पण एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलीस आणि शेतकरी कुटुंबातच तुझं सासर आहे. आपण आहोत उमरजच्या महालक्ष्मीच्या काय तिच्या प्रांगणामध्ये. तर मला एक देवीचं गाणं तुझ्याकडनं ऐकायचं का? कशी भक्ती तुझी असते साधारण? देवीचं गाणं एखादं डिमांड असते, नवरात्र सुरू असतो, तर काय तुझे सूर असतात नेमके? जगाची तू ग जगन्माता सार तुला ग कळता 36 विघ्नाच पाणी तुझ्या हो मात जळत. जगाची तू ग जगन्माता सार तुला ग कळत आणि 36 विघ्नांचं पाणी तुझ्या हो मात जळत. नाल्या नदीला पूर येतो तो जाऊन समुद्राला मिळतो. गुरुज्ञानाच गुज हे खरं गुरुपुत्रालाच कळत. आणि म्हणून भक्तांनी सांगितलं आहे, लागली याचा होल ग उमटलं पाऊल आई तू येन केलं ग मळाबाई आई तू येन केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. नक्कीच उमरजची महालक्ष्मी ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं उपपीठ आहे. पण आपण शिवजन्मभूमीमध्ये आहोत, जुन्नरमध्ये, आणि कदाचित शिवनेरीवर सुद्धा तू अनेकदा गेली असतील. शिवनेरीवर गेल्यानंतर खर तर आपण शिवजयंती साजरी करत असतो. जिजाऊ वंदना सुद्धा कदाचित तू म्हटले असेल कधी. आम्ही सायलीकडनं ऐकलं होतं ते गाणं शिवनेरीवरती. जुन्नरमध्ये आहोत आणि जुन्नरमध्येच तो सासर माहेर आहे. तर मला जिजाऊ वंदना शिवजन्मभूमीतून शिवकन्येकडून ऐकायला आवडेल. नक्कीच. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला. माता हा केला धावून आले पोटी पुत्र दिला भाग्यशाली. नव्या हिंदवीची पहाट झाली झाला महाराष्ट्र वैभवशाली. अशी महानती आई गुण इतिहास गाय अशी महानती आई गुण इतिहास गाय जाणता राजा जगाने पाहिला. मुजरा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा जिजाऊला. नक्कीच आपल्याला अभिमान आहे आपण जुन्नरमध्ये आहोत. आणि तुमचं ऑर्केस्ट्राचं नाव पण त्याला साजेस आहे, गौरव माझ्या महाराष्ट्राचा. मी त्यावरतीच येणार आहे. खरं तर सुरुवातीला सांगितलेलं मी की आता सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे आणि आपल्या ऑर्केस्ट्राला बऱ्यापैकी सर्वत्र मागणी असते. म्हणजे कौटुंबिक ऑर्केस्ट्रा आहे,
का जो आम्ही नेहमी सांगतो का तमाशाचा ऑर्केस्ट्रा झालाय, पण ऑर्केस्ट्राला थोडंसं मग दुय्यम स्थान आपण देतो, कारण तमाशामध्ये ऑर्केस्ट्राची गाणी लोकांना पाहायला आवडतात. पण हा एक वेगळ्या धाटणीचा ऑर्केस्ट्रा आहे. काय वेगळेपण आहे आपल्या ऑर्केस्ट्राचं, मला त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं. किती प्रकारची गाणी असतात, किती तासाचा साधारण हा प्रकार असतो, आणि किती तुम्ही सगळे कलावंत आहात या ऑर्केस्ट्रामध्ये? आम्ही जवळजवळ 25 कलाकारांचा संच आहे आमचा. तर आम्ही सगळ्याच प्रकारची गाणी घेतो. मग सुरुवाती गणपतीपासून असं गणपतीचं होतं सुरुवातीला. नंतर ऐतिहासिक काही गाणी असतील, नवीन लावण्या असतील. हो, लावण्या होत्यात, शेतकरी गीतं होतात, परत कोळी गीतं आहेत, कोळी गीत आहेत, लोकगीत आहेत. जुन्नरमध्ये आपण आहोत आणि दोन अष्टविनायकातले दोन गणपती आहेत. गणपतीवरती तुझं आवडतं एखादं गाणं असेल तर ते ऐकायला आवडेल. अर्पुण्या सोमना शिव गौरीच्या गणा, अर्पुण्या सोमना शिव गौरीच्या गणा, तोडुनिया भावबंधना, तोडुनिया भावबंधना, श्री गणेश तुम्हा वंदना, श्री गणेश तुम्हा वंदना, श्री गणेश तुम्हा वंदना, श्री गणेश तुम्हा वंदना. किती वर्षापासून साधारण तू आता ह्या गणेश सरांबरोबर काम करते, आणि कसा अनुभव येते सध्या? तुम्ही कुठं कुठं जाता? आपल्या महाराष्ट्रातून कुठे कुठे मागणी असते, कदाचित तालुक्याच्या बाहेर जाताना प्रवास, दगदग, याच्यातून मग स्वतःच्या हेल्थची काळजी घेणे हे सगळंच आलं, कारण गायिकेला स्वतःच्या आवाजाला खूप सांभाळावं लागतं. जुन्नर सोडून महाराष्ट्रातल्या इतर कोणत्या एरियामध्ये तुम्ही आपला ऑर्केस्ट्रा गेलेला आहे, आणि तुझा काही एखादा अनुभव असेल तो पण ऐकायचा आहे. पण सुरुवातीला आपण जाणून घेऊया की साधारण कुठं कुठं ह्या ऑर्केस्ट्राला मागणी असते. आता सध्या नगर साईडला एक जास्त असते, आणि आळेफाट आपलं अकोल्याला एक जास्त असते. म्हणजे नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, दोन्ही जिल्ह्यांच्या बाहेर तसं पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम झाले. गौतमीची कधी भेट झाली का, ज्या तुझ्या आवाजाच्या गाण्यामुळे, तुझ्या आवाजामुळे गौतमी? नाही, भेट नाही झाली, पण आम्ही ओळखतो, म्हणजे फोनवर वगैरे बोलतो आम्ही. आवडेल नक्की गौतमीला भेटायला, कारण तू ते गाणं म्हटले आणि तिला स्टेजवरती परफॉर्मन्स तिने केला आणि महाराष्ट्रात ती हिट झाली. आपण थोडंसं ऑर्केस्ट्रातल्या इतर गोष्टींवरती पण बोलणार आहोत. खरं तर जुन्नर ही तमाशाची पंढरी आहे, नारायणगाव जर म्हटलं तर. अनेक कलाकार आपल्या जुन्नरने दिलेले आहेत, आणि नव्या पिढीच्या गायिका म्हणून तुमच्या तिघींकडे पाहिलं तर जुन्नरमध्ये एक सायली कोंडे आहे, दुसरी गायत्री शेलार आहे, आणि तिसरी आम्ही तुझ्याकडे पाहतो. खरं तर महाराष्ट्राला अभिमान आहे, जुन्नर मधल्या तिन्ही पोरी आहेत, आणि स्वतःच्या आवाजाने एक वेगळी उंची तुम्ही तिघींनी पण दिलेली आहे. पण मला अजून एक जाणून घ्यायचंय. सध्या यात्रा जत्रा जसं म्हटलं, यात्रा जत्रानंतर खरं तर सीझन असतो तो लग्न सराईचा, किंवा त्या दरम्यान लग्न सराई सुरू असते, आणि लग्न सराई झाल्यानंतर जे नवीन जोडपी असतात ते खंडोबाला जातात. तर खंडोबाला तू कसं साधारण गाण्याच्या स्वरूपातून त्याची आराधना करशील, प्रार्थना करशील, असं तुझं कुठलं पॉप्युलर एखादं गाणं आहे का जे तू पण म्हणते ऑर्केस्ट्राच्या स्टेजवरून? मल्हारी भोळा जीवेचा जिवाळा, मल्हारी भोळा जीवेचा जिवाळा, काय सांगू त्याची मी कहाणी, हो अहो काय सांगू त्याची मी कहाणी, म्हासराणीच्या लग्नाचा धनी पण त्या बानूच्या काळजात जेजुरीचा वाणी, म्हासराणीच्या लग्नाचा धनी पण त्या बानूच्या काळजात जेजुरीचा वाणी. नक्कीच नक्कीच. आवाज आणि आवाजाची जादू जर म्हटलं तर गाणं असतं, आणि आज महाराष्ट्रात अनेक गायक आहेत. आपण ज्या उमरजमध्ये आहोत,
खरं तर उमरतचा सुद्धा एक खूप मोठा मंगल गाणी दंगल गाणी जो हो, अशोक अंडेंचा अशोक अंडेंचा. कार्यक्रम आहे. खरं तर आता तो काळाच्या ओघात थोडासा मागं पडलेला आहे. जुन्नर ही कलाकारांची भूमी आपण नेहमीच म्हणतो. मला थोडं तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायचं. आता सासरी साधारण तुझं कोण कोण असतं, तुला कसा सपोर्ट मिळतो? सासरी खूप छान सपोर्ट आहे, म्हणजे जसं माहेर आहे तसंच माझं सासर आहे. आणि सासूबाईंचं म्हणशाल तर मी गेले तर माझ्या पाठीमाग सगळं ते बघतात, त्याच्यामुळे मला घरचं काहीच टेन्शन नाही. आणि मिस्टर स्वतः सोबत आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही, म्हणजे सगळं. आणि शेतकऱ्याची कन्या आहेस तू, इकडे सुद्धा तू शेती, आणि आपण तुझ्या हो. शेतामध्ये आता उभे आहोत. शेतामध्ये काय आहे सध्या? शेतामध्ये काय कांदाच आहे, कांदे, अजून बाकी कोणते पिकं असतात? बाकी काय नाही. ऊस होता पण तो आम्ही गेलाय म्हणजे आता पाठीमागे. गहू पण आहे थोडा खाली. हा गाण्याचा प्रवास सुरू असताना शेतीत काम करायला आवडतं का? म्हणजे असतो आम्ही आधी मध्ये, सुट्टी असली तर, सुट्टी असल्यावर. नाहीतर माझे सासरे बघतातच. शेतीचं काय टेन्शन नाही आम्हाला. शेती प्रधान तालुका आहे, पर्यटन तालुका आहे, आणि शेती ही खरं तर बळीराजाच्या दृष्टीने खूप महत्वाची असते. म्हणजे संपूर्ण जग जे काय चाललंय ते फक्त शेतकऱ्याच्याच जीवावरती चाललेलं असतं. आणि तू कृषी कन्या आहेस. जुन्नरमध्ये आपण आहोत, कृषीच्या तालुक्यात आहोत. शेतकऱ्यांसाठी किंवा कृषी जगताला वाहिलेलं एखादं तुझं आहे का गाणं का जे तुला आवडतं म्हणायला, किंवा त्याची डिमांड असते? किंवा पूर्ण महाराष्ट्रभर खरं तर शेतीला खूप वेगवेगळी पिकांची लागवड वगैरे असं जर पाहिलं आपण, तर तुला असं शेती रिलेटेड कुठलं तू गाणं म्हणू शकते? सध्या ऊसाचं भरपूर चालू आहे. कारखान्यावर साखर, हे ऊसाचं भरपूर याच्यात चालू आहे. तर लावणी म्हणूया आपण. ऊसाला लागल कोला. चालेल चालेल. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजला बियान. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजला बियान. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. घाटा घाटान उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, रंग पानाचा हिरवा ओला, रंग पानाचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. नक्कीच. खरं तर एकेकाळी उसाला कोल्हा लागण्याची भीती होती, पण आता जुन्नरमध्ये बिबट्यांची भीती वाढलेली, आणि बिबटे खूप वाढलेले आहे. त्यामुळे इथला शेतकरी सुद्धा धास्तावलेला आहे. या बिबट्याचं निर्मूलन कसं करायचं, कारण हल्ले खूप वाढलेले आहेत. ही मुलाखत आपण थांबवणार आहोत, पण शेवटी मला तुझ्याकडनं अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. तू भजन क्षेत्रामध्ये जी तुझा प्रवास सुरू झाला, तर तो काळ कसा होता आणि आजचा काळ कसा आहे? मला त्यानिमित्ताने एक भजन सुद्धा ऐकायला आवडेल तुझ्याकडनं, कारण मुळातच जे कलाकार घडले किंवा जी महाराष्ट्राला जी ओळख आहे ती भजनाची, भारुडाची आणि गण आणि गवळणीची आहे. आणि गवळण तर त्यामुळे तुझी पॉप्युलर झाली. तू भजनामध्ये ज्या काळात सुरुवात केली तो काळाने आता काळात काय फरक तुला वाटतो? म्हणजे आता माध्यमं खूप वाढली, वेगवेगळे ऑर्केस्ट्रा वाढले, त्याच्यामध्ये गाण्याच्या परंपरा वाढला, परंतु भजन क्षेत्रामध्ये असताना त्या काळातलं एखादं आवडलेलं तुझं एखादं भजन? मला महाराष्ट्राला खरं तर आपण म्हणतो वारी आणि बारीची परंपरा आहे. म्हणजे वारी आता सुरू होईल 2 महिन्यानंतर, आणि बारी म्हणजे आपली तमाशाची सध्या सुरू आहे जी परंपरा, लोकनाट्याची परंपरा. तर कसं सांगशील? नाही, तसं आम्ही दोन्हींचा वाद जपलाच आहे. कारण आम्ही भजनामध्ये जर गेलो तर फक्त भजनच करतो तिकडे. म्हणजे मग तिथं अभंग, गवळणी, भक्तिगीत असं एवढं, आणि भावगीत वगैरे. तसं आपण इकडे ऑर्केस्ट्रामध्ये म्हणजे इकडं लावणी, वेस्टर्न, हे सगळंच लोकगीत सगळंच चालतं. तसं भजन तो वारसा तर आम्ही जपलायच, आणि तो आम्ही जपणारच. कारण तुझी ही जी पॉप्युलर लावणी तशी मूळ ती भजनामधलीच आहे. तिथं तिची वेगळी ओळख होती, पण ह्या डायसवर तिची एक वेगळी उंची मिळाली तिला. तर आम्हाला पुन्हा एकदा तुझं एक भजन, जे आजही तुला एखाद्या भजनाच्या कार्यक्रमात गेली का त्याची तुला स्वतःहून वाटतं हे म्हटलं पाहिजे पहिल्यांदा, जे आवडतं स्वतःचं असतं, जे बसलेले
नागरिक आहेत किंवा गावकरी त्यांना सुद्धा ते आवडतं वाटतं, असं कोणतं आहे ते एक ऐकायला आवडेल. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवडे दमडे, ना लागे कवडे दमडे. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा नक्कीच खेती करो हरि नाम की. नक्कीच नक्कीच खूपच सुंदर. आणि ज्यावेळेस भाषणामध्ये तू असशील त्यावेळेस तू सुद्धा त्याच्यामध्ये अगदी धुंद होऊन जात असेल. मला पुन्हा एकदा थोडंसं यावरती यायचंय की हा सगळा तुझा प्रवास सुरुवात झाला भजनापासून तर थेट ऑर्केस्ट्रापर्यंत आला, पण तू भजन सुद्धा विसरलेली नाही आणि नव्या चालीची गाणी सुद्धा जोपासते, नव्या पिढीला जी आवडते त्या पद्धतीने. मला एक जाणून घ्यायचंय, फॉलो करतेस तू आणि तुला भविष्यात त्याच गायिकेच्या पावलावरती पाऊल ठेवून आदर्श तू मानतेस, तिच्यासारखंच बनायचंय, असं कोण आहे तुझ्या आयुष्यातलं? माझ्या आवडती गायिका म्हणजे उत्तराताई केळकर. मला त्यांचा आवाज पण खूप आवडतो, मी त्यांची गाणी वगैरे गाते. तर मग एक गाणं म्हण त्यांचं. गाण झोपेत असता बाई मी, आला छानक शेजारी, घाबरले मी फारच बाई, श्वास हा गेला खाली वर ग बाई बाई, श्वास हा गेला खाली वर. बाय माझ्या ग, बाय माझ्या ग, बाय माझ्या ग, घरात शिरलाई चोर, बाय माझ्या ग, घरात शिरलाई चोर, बाय माझ्या ग, घरात शिरलाई चोर. नक्कीच नक्कीच नक्कीच. भविष्यात तुला ह्या क्षेत्रातलं काय बनायचं, काय डोक्यात आहे तुझ्या? तुला कुठे कुठे संधी मिळावी आणि ह्या सगळ्या तुझ्या आवाजाचं चीज व्हावं असं तुला वाटतं? कारण हा आवाज एक वेगळ्या धाटणीचा आहे, महाराष्ट्राला तो आवडलेला आहे. आणि तुला काय बनायला आवडेल नेमकं पुढे जाऊन? म्हणजे टीव्ही शोला वगैरे, मोठे जे टीव्ही शो मिळतात त्याच्यात जर जायला मिळेल तर खूप माझं भाग्य. एखाद्या चित्रपटात वगैरे गायला मिळालं तर ते पण माझं मी भाग्य समजेल. आणि त्या दृष्टीने तू सध्या काय कुठं ह्या क्षेत्रातलं काही एज्युकेशन घेतेस का? आणि माझं शिक्षण नाही, म्हणजे शिकले नाही मी कुठंच, ऐकूनच. पण याच्यात अजून चांगलं म्हणजे वडिलांची वगैरे त्यावेळेस परिस्थिती नव्हती शिकवायची, नाही का, त्याच्यामुळे शिकले नाही. पण आता परिस्थिती आहे, पण आता हे सगळंच मुलं वगैरे सगळं सगळं जुळून आलं तर पण शिकायला आवडेल तुला पुढे? शिकायला आवडेल, कारण तुझ्या आवाजातली एक वेगळी जादू आहे आणि ती महाराष्ट्राने मधल्या काळात जे सुरुवातीला आपण गाणं म्हटलो त्याच्यामुळे समजून आलेली. खरं तर आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हा तू जिथे सध्या ज्या ऑर्केस्ट्रात काम करते त्या ऑर्केस्ट्राला आमच्या गावामध्ये न्यायचं असेल तर त्या ऑर्केस्ट्राचं नाव काय आणि कोणाला संपर्क करावा लागेल? ह्या तुझ्या सगळ्या ऑर्केस्ट्राच्या टीमला जर माझ्या गावात बोलायचं असेल तर कसं ते जुळवायचं? आमच्या कार्यक्रमाचं नाव म्हटलं तर गौरव माझ्या महाराष्ट्राचा. आणि असं काय नाही की म्हणजे मामा तर घेतातच तारखा, शाहीर गणेश वाघमारे, पण असं काय नाही, ते मला पण सांगतात तू सुद्धा घेऊ शकते, असं काय नाही का तेच घेतात. तुमच्या दोघांचे पण नंबर आणि नाव सांग एकदा. शाहीर गणेश वाघमारे, 9860417126 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला नक्कीच. आणि मिस्टरांचा पण सांग, म्हणजे त्या निमित्ताने त्यांना सुद्धा प्रेक्षक
कॉन्टॅक्ट करतील आणि तुझा आवाज त्यानिमित्ताने त्या गावामध्ये ऐकायला मिळेल. हो, माझ्या मिस्टरांचं नाव बाबू घेनबा नलावडे. तर त्यांचा पण नंबर सांगते, 9011211657. भजन क्षेत्रातून तू तयार झालेली मुलगी आहेस आणि आता ऑर्केस्ट्रापर्यंतचा तुझा प्रवास आहे. भजनापासून सुरू झालेला हा प्रवास नेमकं आता तुला कोण यामध्ये गाईड आहे, तुझं मार्गदर्शक आहे, त्याबद्दल काय सांगशील? बहीण आहे, ती पण मार्गदर्शन करते. तसंच आता ज्या भजनामध्ये जाते ते पीर साई भजनी मंडळ निरगुड सर यांच्याकडे जाते, त्यांचा पण भरपूर सपोर्ट असतो. तसेच आमचे विशेष सहकार्य म्हणजे आमचे आधारस्तंभच थोडक्यात म्हाळुंगे MIDCचे पोलीस स्टेशनचे क्राईम ब्रांचमध्ये विठ्ठल साहेब बोडेकर हे आहेत. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते पण स्वतः कलाकार आहेत, गायन वादक, पेटी वगैरे वाजून गातात ते. कसं तुला हे असतं, म्हणजे तू त्यांच्यासोबत पण ज्यावेळेस जाते तर कसं सहकार्य? यांचं सहकार्य म्हणजे हे थोडक्यात आले की आम्हाला याचे भजनामध्ये साहित्य असेल, मग टाळ असू, विणा असू, पखवाद, पेटी वगैरे असं काही जरी लागलं तरी ते आम्हाला लगेच, तुम्हाला काही काही लागू द्या, आम्ही आहे, तुम्ही काही टेन्शन वगैरे घेऊ नका, ते आम्हाला सगळं पुरवतातच. नक्कीच हा सपोर्ट खूप महत्वाचा असतो तुझ्या माहेरच्या सासरच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये आणि मधल्या सगळ्या प्रवासामध्ये तुला प्रत्येक माणसाचं एक सहकार्य होत असतं. तुझ्या या आवाजाला भविष्यामध्ये एक चांगली उंची मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. खरं तर सीझन यात्रा जत्रांचा आहे आणि महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या आवाजांना सतत फॉलो करत असतो. खरं तर एखादा आवाज कधी पॉप्युलर होईल आणि तो कधी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये घुमेल हे सांगता येत नाही. चित्राच्या रूपाने हा आवाज आपण अलीकडच्या काळामध्ये सोशल माध्यमांमध्ये ऐकत असतो. पुन्हा एकदा तीच लावणी मी शेवटचं कडवं घेऊन संपवणार आहे, ज्या लावणीने चित्राला मोठं नाव दिलं, ज्या गवळणीने चित्राला मोठं नाव दिलं, ती गवळण आपण ऐकूया. कारण आम्ही आता त्या लावणीच्या, त्या गवळणीच्या प्रेमात आहोत. पुन्हा एकदा चित्राकडनं ती गवळण घेऊन ही मुलाखती संपवणार आहोत. तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. एका जनार्दने विनविती राधा, शरणाले तुला मी गोविंदा. एका जनार्दने विनविती राधा, शरणाले तुला गोविंदा. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. कान्हा कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात.